नमस्कार सर्वांना. तर बघा इकडे ना छान असं ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे. मला एका ताईची ना कमेंट होती की ताई ब्लाऊज स्टिचिंग करताना ना पायपिंग लावून दाखवा. आणि बघा छान असं मस्त डिझाईन मोबाईल पॅटर्नचं मला पाठवलं आहे. कस्टमरचे ब्लाऊज आहे तुमच्याशी जी शेअर करते ते. आणि बघा पूर्ण हा बॅक पार्ट आहे. आता फ्रंट पार्टसुद्धा मी स्टिचिंग करून दाखवेन. पहिले हे करू आपण. तर बघा आता बघा करू आपण स्टिचिंग. पायपिंग करायचं आहे ना, त्याच्यामुळे पहिले पूर्ण अस्तरवरती मेन फॅब्रिक राहतं ना, त्याच्यावरती ना पूर्ण चारी बाजूंनी आपल्याला जोडून घ्यायचं आहे. म्हणजे शिलाई करून घ्यायची चारी बाजूंनी, जेणेकरून कपडा आहे ना इकडे तिकडे होणार नाही. बघू शकता असं मी तुम्हाला आहे ना पूर्ण करून दाखवते, स्टिचिंग करून दाखवते. नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय हरि वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय हरि वासुदेवाय. तर बघा इकडे ना बोटनिक गळा आहे छान असा. आणि आता इथं कट करून घेतला आहे मी. नंतर मग बघा मधला जो आपण हा गोल गळा आहे ना त्याला स्टिचिंग करून घेऊ. आणि पायपिंगसुद्धा करायची बरं का. इथं आहे ना कट करून मला बटनसुद्धा लावायचं आहे. पण पहिले ना म्हटलं स्टिचिंग करून घेते, कारण कसं कपडा इकडे तिकडे नको व्हायला. आणि कपडा कसा आहे फुगा जर झाला ना तर आपल्याला परत खोलून नवीन जॉईन करावा लागतो. तेवढं थोडं लक्ष देऊन करायचं आहे काम आपल्याला. कारण कटिंग आपण खूप छान करतो, पण स्टिचिंगसुद्धा आहे ना तेवढ्याच काळजीने केली ना तर ब्लाऊज पूर्ण रेडी झाल्यावर इतकं सुंदर होतं. शकता खूप छान झालं बरं का. इथं दोरीसुद्धा लावू शकतो, नाही तर मग बटन लावायचं आहे मला तर शोचं. कारण त्या कस्टमरची तशी डिमांडच होती की मला बटन लावून द्या असं. बघा इकडे कट करून मी हा गोलगडा कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा खूप छान असं पूर्ण चारी बाजूंनी मी ना जो एक्स्ट्राचा कपडा होता ना तो सुद्धा इकडनं कट करून घेतला बरं का. आणि बघा खूप सुंदर असा गळा झालेला आहे. आणि आता मला आहे ना पायपिंगसुद्धा करायची आहे बरं का. उरेत पट्टी कटिंग केलेली मी ते तुमच्याशी शेअर करतेच. पहिले ना आपण टक्स घेऊन घेऊ इथं, कारण हे टक्स मेन राहता पाठीचे. तर बघा 4-4.5 अंतरावरती मी घेते इथं माप घेऊन. माप घेतलं जे याच्यात आहे ना सेम कलरचा चॉक आहे बरं का. कारण हा व्हिडिओ मी ना कटिंगचा टाकलेला आहे चॅनलवरती. तर मला एका ताईची कमेंट होती की ताई माप दिसत नाही आहे तुम्ही जे लिहिलेलं आहे ते. खरं सांगते मी त्यांना की असं झालं ना, हा या कलरचा चॉक पण होता बरं का. म्हणजे थोडासा वेगळा होता, त्याच्यामुळे ना त्याच्यात जे मापं लिहिले होते ना मी ते काही दिसत नव्हते. पण मी सांगते ना तुम्हाला की मी मापं लिहिता तेच मापं बोलतेसुद्धा बरं का. इथं 9 घेतली, 9ची घडी, परत इथं 9 लिहिते आणि मग 9ची घडी बोलते. असंसुद्धा मी बोललेलं आहे. त्या ताईंना मी बोलली की ताई सॉरी त्याच्यामुळे, कारण मला पण एवढं समजलं नाही की हे सेम दिसतं आहे त्या व्हिडिओमध्ये, छान दिसतं की नाही दिसतं. तर मी बोलूनसुद्धा केलेले बरं का. त्याच्यामुळे त्याच्यावरती तुम्ही थोडं दुर्लक्ष करा, नाही दिसत आहे ते. तर बघा इकडे ना छान असं मी पायपिंग करून घेते आता. बघा ही उरेत पट्टी मी कटिंग करून ठेवली. ब्लाऊज कटिंग केलं ना तेव्हाच कटिंग केलं होतं बरं का. आणि आता आहे ना जोडून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून याची पायपिंग आहे ना खूप सुंदर होते बरं का. आणि ब्लाऊज तर एक नंबर दिसतं. खूप साऱ्या पट्ट्या मी कटिंग करून ठेवलेल्या आहे, बघू शकता. भगवते वासुदेवाय वासुदेवाय वासुदेवाय
आज मी ना देवाचा मंत्र माझ्या तोंडात येतो आहे, कारण सकाळी मोबाईलवरती मी जे लावलं होतं ना ते मी कमसे कम पूर्ण कामं झाली तोपर्यंत ऐकतच होती बरं का. आणि आता आहे ना मोबाईल बंद बी केला आहे तरी माझ्या तोंडात आहे ना तोच मंत्र सारखा गुणगुणते मी. मला असं एकटं राहिल्यासारखं नाही वाटत, कारण आता कसं आहे स्टिचिंग करायला बसली थोडं एकटंच वाटतं, कारण इकडे तिकडे आपण जर लक्ष दिलं तर आपलं काम राहून जातं बरं का. बघा इकडे उरेत पट्टी मी ना जोडून घेतली, बघू शकता तुम्ही. आणि आता आहे ना इथं ठेवायची पूर्ण गड्यावरती. हे बघा ही उरेत पट्टी 1.25 इंचाची कट करून घ्यायची. आणि बघा इथं डबल केली बरं का मी, बघू शकता. आणि आता आहे ना इथं ठेवायची ती डायरेक्ट अस्तरवरती दोरी ठेवून पायपिंग करते बरं का. असं नाही की वेगळी पायपिंग करते, पण तरी इतकी सुंदर होती ना ही पायपिंग, तुम्ही बघू शकता. वेगळी पायपिंग करायची जरूर नाही. बघा ही दोरी आहे बरं का, दोरी आहे ना त्याच्यात अटॅच करायची, बघू शकता. मी तुम्हाला आहे ना जवळून दाखवते. बघा आता आहे ना ही मेन कपडा आहे हा आपला. त्याच्यानंतर बघा ही उरेत पट्टी डबल केली आणि त्याच्यावरती ही मी दोरी ठेवलेली आहे. आणि दोरीवरती आपला जो मेन सुईचा पॉईंट राहतो ना तो येऊ द्यायचा आहे, म्हणजे हा पण कपडा यायला पाहिजे, हा पण कपडा यायला पाहिजे. आणि ही दोरी पण असं 3-4 वेळेस ती एकमेकवरती राहते ना, मग ती सुई बरोबर त्याच्यावरती टच होऊन आपलं हे बघा इकडे मागून आहे ना पूर्ण पॅक होते, बघू शकता. दोरी पण अस्तर, ब्लाऊज पीस मेन आपलं फॅब्रिक आणि उरेत पट्टी जी कटिंग केलेली आहे ते सुद्धा. एक वेळेस तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित जर बघितलं ना, खरंच तुम्हाला कशा पद्धतीने मी पायपिंग करते ते. आणि मी इथं हे पायपिंग करते ना, त्यांना जे कस्टमर माझ्याकडे शिवायला त्यांना खूप आवडते बरं का. ते म्हणतात की खरंच तुझी पायपिंग खूप छान राहते, कारण आहे ना जेवढी बारीक दोरी आपण यूज केली की नाही तर तेवढी पायपिंगसुद्धा बारीक होते बरं का. ही दोरी राहते ना ही बारीक आणायची, जाड पण मिळते, पण मला आहे ना बारीक दोरीची पायपिंग खूप करते ना मी, तर मला पण छान वाटतं. कोण कस्टमर आपल्याला येऊन सांगून जातं ना की खरंच खूप सुंदर दिसते पायपिंग. आणि याच कपड्यावरती जर आपण कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये जर पायपिंग केली ना, तर आता समजून घ्या हा कलरचा कपडा आहे तर त्याला डार्क कलरची पायपिंग केली तर अजून उठून दिसते बरं का ती. पण या कस्टमरचं मला सांगितलं होतं की काही जास्त हे म्हणजे जसं आहे तसं सिम्पल बनव, फक्त मोबाईल पॅटर्न मला सांगितलं आहे. आणि ना पुढे चैनचं ब्लाऊज आहे बरं का, हे मागे पॅकिंग आहे. तर हे ना डॉक्टरीन आहे अंगणवाडीच्या याची, त्यांचं ब्लाऊज आहे हे. तर म्हटलं त्यांना कसं थोडं हेवीच पाहिजे राहतं ब्लाऊज, आणि नेहमी शिवता बरं का ते माझ्याकडे. आणि पुढे चेन मी ते गोल्डन कलरची आणली, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. पहिले बॅकपार्ट आपण पूर्ण करून घेऊ. हे बघा तुम्हाला समजते ना, या पद्धतीने तुम्ही पायपिंग करून बघा. त्या ताईची मला कमेंट होती की ताई तुम्ही पूर्ण ब्लाऊजला पायपिंग करून स्टिचिंग करून दाखवा. तर बघा तुमच्यासाठीच खास करून करते, कारण हे ना मला स्टिचिंगला एवढा टाईम राहत नाही बरं का ताई. स्टिचिंग करायला जर गेली ना तर माझं शिवायचं खूप राहून जातं, आणि शिवायचं म्हटलं ना तर खूप चालत राहतं बरं का. कटिंगचा सुद्धा मी एखादा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तर बघा इकडे ना छान अशी बोटनेक गडा आहे बरं का, पुढे पण आणि मागे पण सेम गडा घेतला आहे मी. कटिंगचा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. तर बघा आता आहे ना ते कट करून घेऊ. झालं आहे आता पूर्ण दोरी सोबत उरेत पट्टीसोबत पायपिंग या पद्धतीने करायची, बघू शकता. आणि आता जो हा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कट करून घेऊ आपण. हे बघा पूर्ण छोटे छोटे जे कपडे बाहेर निघाले होते ना ते सर्व कट करून घेतले मी एक्स्ट्राचे. आणि आता आहे ना उलटवून घ्यायची पायपिंग, बघू शकता. थोडं जवळूनच दाखवते बरं का, कारण हे ना दुरून आहे ना व्यवस्थित दिसत नाही. हा बघा झाले ना तिघं जॉईंट झालेले. दोरी पण बघा ना इकडे ना तिकडे पूर्ण शिलाई त्याच्यावरती झालेली आहे. आणि बघा आता आहे ना असं काही व्यवस्थित मध्ये घालायचं आहे कपडा. आणि बघा ही पायपिंग निघते ना बाहेर, ही पायपिंग आपल्याला बाहेर काढायची, म्हणजे जेणेकरून ते ब्लाऊजची पूर्ण पायपिंग खूप सुंदर दिसेल. इकडे ना छान असं काढून घ्यायचं आहे कोणा, जेणेकरून आहे ना दोरीने ते बटन आपण जे तुम्हाला योग्य वाटेल ना ते लावू शकता, असं काही नाही. तर मी इकडे कस्टमरचे ब्लाऊज आहे ना तर त्यांच्या मर्जीने मला शिवावे लागतं बरं का.
पायपिनला आहे ना असं एका बोटाने ह्या अंगठ्याने असं मध्ये घालायचं आहे आणि मग ही पायपिन अशी बाहेर निघते बरं का. बघा जर हा व्हिडिओ त्या ताई बघत असतील ना तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का की तुमच्यासाठी खास करून बनवते. मला त्यांनी हे केलं मतलब सांगितलं होतं की ताई पायपिंग करताना ना स्टिचिंग करून दाखवा पूर्ण ब्लाऊज. म्हटलं चला. तर बघा इकडे छान असं कोना निघाला आहे. स्टिचिंग करताना ना जेवढी काळजी घेतली तेवढं आपलं ब्लाऊज छान होतं. आपले 2 कस्टमरसुद्धा नवीन जुळता बरं का. कारण आपण छान शिवलं की ते काय म्हणतात की नाही खरंच खूप छान शिवते आणि खरंच आपण पण मेहनत करतो ना तर आपल्यालासुद्धा छान वाटतं. तर बघा इकडे ना बघू शकता तुम्ही. आणि आता आहे ना परत डबल शिलाई करून घ्यायची बरं का. मी आहे ना ब्लाऊजला उलटं केलेलं आहे, उलटावून घेतलं. आणि बघा इकडे ना हे जे असा कपडा उचकतो ना तर तो नाही उचकायला पाहिजे. तर इकडे कॉर्नरवरती ना अशी छान शिलाई, त्याच्याने ना इकडनं सुद्धा फिनिशिंग छान दिसते बरं का. पूर्ण गळ्याला अशा या पद्धतीने मी स्टिचिंग करून घेते. हे बघा किती छान असं मस्त पायपिंग लावून आहे ना एक नंबर झाला आहे बरं का गळा. बोटनेक गळा आहे वरून बघू शकता. खूप सुंदर असं पॅटर्न झालेलं आहे. आणि इथे ना बटनसुद्धा तुम्हाला जे योग्य वाटेल ते लावू शकता बरं का. आणि आता इथं खालूनसुद्धा मी पायपिंग करते तर ते सुद्धा तुम्हाला पूर्ण शेअर करते. बघा इकडे ना पाठीलासुद्धा पायपिंग करून घेते. आता इथं जशी पायपिंग केली ना याच पद्धतीने इथंसुद्धा पायपिंग करायची आहे बरं का. इथं बघा घडी म्हणजे 2 फोल्ड केलं ओऱ्यात पट्टीचा आणि बरोबर कोण्यावरती पकडून घेतलेला आहे. आणि इथे ना 1.5 इंच 2 इंच आपण एक्स्ट्रा फिटिंगसाठी कपडा घेतलेला राहतो ना तिथं सोडून द्यायचं. आणि नंतर मग दोरी ठेवायची. कारण हे ना आपण फिटिंग करतो ना तेव्हा इथं खूप जाड होतं आणि आपल्याला कमरेला आहे ना मग ते वेअर करतो तेव्हा टुचतं. तर इथून आहे ना याच्या पुढे दोरी ठेवायची पायपिंग करण्यासाठी. म्हणजे इकडे या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने ना 1.5-2 इंच फिटिंगसाठी कपडा सोडून द्यायचा आणि तिथूनच दोरी कट करून घ्यायची. आता बघा इथं सुद्धा मी दोरी काढून घेतली बरं का इकडेच. हे बघा इकडे आपला अंदाजाने 1.5-2 इंच करून कपडा सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर पुढे दोरी टच करायची. आणि बघा जो कपडा राहतो ना असं धागे दोरी इकडे निघतात आणि थोडंसं कट पण करून घ्यायचं जेणेकरून आहे ना पायपिंग अजून बारीक होते. हे बघा यालासुद्धा याच पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. आणि पूर्ण पायपिंगवरती ना बरोबर मध्ये शिलाई यायला पाहिजे बरं का. इथं पॉईंटवरती खूप छान येतं ब्लाऊज. आता बघा इकडे ना पलटवून घेतलं आणि त्याच्यानंतर ही कवर शिलाईसुद्धा करून घ्यायची. हे बघा पूर्ण ब्लाऊज बॅकपार्ट तुमच्याशी आहे ना पूर्ण शेअर केला बरं का. तर बघा हा बॅकपार्ट पूर्ण शेअर केलेला आहे तुमच्याशी. तर बघू शकता आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि फ्रंट पार्टचा सुद्धा व्हिडिओ बनवते बरं का. ते सुद्धा तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. तर चला बाय.